आणि आज जर आपण बघितलं तर या स्पर्धेला 400 पेक्षा जास्त संघ आलेले आहेत। खरं तर आमची अपेक्षा नव्हती की एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रतिसाद यंदा मिळेल, कारण बऱ्याच ठिकाणी या स्पर्धा चालू आहेत। पण दरवर्षी कर्जतला होणारी ही जी बैलगाडी शर्यत आहे, महाराष्ट्र केसरी बैलगाडी शर्यत, त्याला खूप चांगला असा प्रतिसाद मिळतोय। याला मदत करणारे अनेक आहेत, पाडेगावचे सर्व मान्यवर आहेत, कर्जत जामखेडचे आमचे सर्व पदाधिकारी, नागरिक याच्यामध्ये सहभाग घेतात आणि सगळ्यांनीच आणि गाडी मालकांनी सुद्धा आम्हाला खूप प्रतिसाद दिला। या सगळ्यांमुळेच खरं तर आम्हाला यश आलेलं आहे। आज अधिवेशन होतं, विशेष अधिवेशन मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात निर्णय झालेला आहे। कुठंतरी मराठांची जी लोकसंख्या आहे आणि मिळणारं आरक्षण याच्यात तफावत देखील तुम्ही असल्याचं म्हणताय। खरं तर आपण बघितलं तर सर्वच आमदारांनी एक मताने मराठा आरक्षणाचा ठराव हा मान्य केला आणि पास केला, त्याचं मी अभिनंदन करतो सगळ्यांचं। पण ह्या सगळ्या गोष्टी बघत असताना जेव्हा मुख्यमंत्री साहेबांचं भाषण ऐकलं, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की हे आरक्षण टिकवण्यासाठी आपण प्रयत्न करू। प्रयत्न हा शब्द राज्यकर्त्यांच्या तोंडी हा फार घातक असतो, त्याची एक भीती आपल्याला कुठेतरी वाटते। कारण का राजकीय लोकांसाठी तो फक्त शब्द असू शकतो, पण सामान्य लोकांसाठी तो जीवन मरणाचा प्रश्न नक्कीच होऊ शकतो। त्याच्याचबरोबर गायकवाड आयोगाने जे काही मांडलं होतं त्याचा अभ्यास खऱ्या अर्थाने या बिलमध्ये व्हायला पाहिजे होतं। खरं तर मी वरवरचं वाचलेलं आहे, डिटेलमध्ये गेल्यानंतर मला आणि अनेक मान्यवर याबाबतीत कळेल। लोकसंख्या एका बाजूला आपण 28% दाखवतो, मग 10% आरक्षण का? तर हे सगळे प्रश्न खरं तर पडलेले आहेत आणि एवढ्या घाई गडबडीने ते सुद्धा सर्वे 15 दिवसात हा केला गेला आणि घाई गडबडीने हा आरक्षण दिलं। याच्यामागे आमच्या सगळ्यांची अपेक्षा आहे की लोकसभेचं इलेक्शन नसावं, कारण का ह्याच्या आधीसुद्धा काँग्रेस राष्ट्रवादींनी मराठा आरक्षण दिलेलं आहे, पण ते टिकू शकलं नाही। BJPला दिलेलं आहे, ते टिकू शकलं नाही। सुप्रीम कोर्टाने बऱ्याच काही निदर्शनं गायकवाड आयोगामध्ये दाखवली होती, पण त्याच्यावर खोलात जाऊन अभ्यास केला गेला आहे असं कुठं वाटत नाही। पण अपेक्षा करूया हे टिकेल। पण सगळ्यात सोपा मार्ग असा होता की केंद्र सरकारला सुद्धा विश्वासात घेऊन याच्यावर कायमस्वरूपी तोडगा जो कोर्टात टिकेल असा आपल्याला मिळू शकला असता। पण तरीसुद्धा सगळ्याच पक्षाच्या नेत्यांनी हे आरक्षण टिकावं यासाठी कुठं ना कुठेतरी प्रयत्न हे करावे। मुख्यमंत्री साहेब बोलत असताना त्यांनी सांगितलं की जो अध्यादेश मधल्या काळात काढला होता सगळे सोयऱ्यांच्या बाबतीत, त्याच्यावर काही लाखात लोकांनी मत मांडलेलं आहे। त्या सर्व लोकांचं मत समजून घ्यावं लागेल, अभ्यास करावा लागेल, त्यानंतरच त्या अध्यादेशवर कुठेतरी निर्णय हा घ्यावा लागेल। आता ह्याच्या मागे काय कसं हे आम्हाला तरी सांगता येणार नाही। फक्त आपल्या सगळ्यांची अपेक्षा होती की आरक्षण हे मिळालं, पण लोकसंख्या आणि ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या तर ते गणित कुठेतरी बसत नाही आणि ज्या पद्धतीने बिल आलंय, पूर्वीचं बिल आणि ह्याच्यामध्ये खूप मोठा फरक नाही, म्हणून कोर्टात टिकेल का असाही प्रश्न कुठं ना कुठेतरी पडलेला आहे। आणि राहिलेलं जे 28% आरक्षण आहे, म्हणजे हे 52%, त्यात EWS 10%, त्याच्याचबरोबर अजून आता हे 10% असं 72%, राहिलेलं 28%, याच्यामध्ये कोण कोण याचाही कुठं ना कुठेतरी अभ्यास हा करून योग्य असा मार्ग हा येत्या काळामध्ये काढावा लागेल। दुसरं असं की आपण सकाळी एक ट्विट केलं होतं, अजित पवार गटाने आक्षेप घेतलेला आहे राष्ट्रवादी नावावरती, त्यावर काय? ते कशावर पण आक्षेप घ्यायला लागलेत। म्हणजे काल सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिला तो खऱ्या अर्थाने योग्य असा निर्णय दिला। अजितदादा गटाचे जे सर्व लॉयर होते त्यांनी असं सांगितलं की त्यांना NCP शरद पवार असं नाव दिलं गेलं नाही बाहेर आणि चिन्हसुद्धा मिळालं नाही बाहेर, म्हणजे लोकशाही राहिली बाजूला। आता हे लोक भाजपची भाषा बोलायला लागली की यांना काहीच मिळालं नाही बाहेर। त्यामुळे कोर्टाने निर्णय हा साहेबांच्या बाजूला दिलेला आहे आणि आम्ही सर्वजण जे नाव कोर्टाने फायनल केलेलं आहे त्याच्याचबरोबर आता पुढच्या 7 दिवसामध्ये जे चिन्ह आम्हाला मिळेल ते घेऊन आम्ही लढणार आहोत। आम्ही एकच चिन्ह देणार आहोत आणि ते चिन्ह इलेक्शन कमिशनला हे मान्यच करावं लागेल, कारण असं चिन्ह आम्ही देत आहोत जे कुणीही कधीही वापरलेलं नाही। एकमत होत नाही आणि काही जागाच आहेत एकमत होत नाही।
तुमची बैठक देखील आयोजित करण्यात आली, पण प्रकाश आंबेडकरांना अद्यापही निमंत्रण दिलं गेलं नाही. कदाचित हे योग्य अशी बातमी आपल्यापर्यंत आलेली नाही. अनेक वेळा चर्चा ही झालेली आहे. आम्ही महाविकास आघाडीमध्ये जी काय चर्चा करतो त्याच्यामध्ये सगळ्यांना विश्वासात तरी घेतो. आम्ही कुठलाही निर्णय कोणावर लादत नाही. आपण महायुतीची चर्चा जर बघितली तर अजितदादांची जी पार्टी आहे त्याला 4, एकनाथ शिंदे साहेबांची पार्टी त्याला 10 आणि बाकी सगळे भाजपला लढणार. म्हणजे निर्णय हा भाजपकडे आज लादला जातोय. आता लोकसभेला भाजपला या दोघांची जरूरत आहे. अशी परिस्थिती असताना सुद्धा त्यांच्यावर निर्णय हा भाजप लादते. मग एकदा लोकसभा झाली, त्यांचं जे काय वापरून होतं या दोघांचं वापरून झाल्यानंतर BJP विधानसभेला यांना तिकीट तरी देईल का, नाहीतर संधी तरी देईल का, असा प्रश्न लोकांच्या मनामध्ये निर्माण व्हायला लागलेला आहे. अजितदादा बाहेर पडल्यानंतर पवार कुटुंब फुटलं आणि याबद्दल बोलताना खासदार विखे म्हणाले की कर्मा रिटर्न आहे. पवारांनी भरपूर घरं फोडलेत म्हणून त्यांना ते हे सामोरं जावं लागतं. मला सुजय विखेंना एवढंच विचारायचं आहे की तुम्ही जे पक्ष बदललेत ते का बदलले? या पक्षातून त्या पक्षात तर सत्तेसाठीच बदलले ना. तुम्ही विचार कुठले पाळत नाही. तुम्ही विचाराला कुठं पक्के नाहीत. तुम्हाला संघर्ष करायचा नाही. तुम्हाला काय पाहिजे तर फक्त संधी पाहिजे आणि सत्ता पाहिजे. अशा परिस्थितीमध्ये खऱ्या अर्थाने जर खोलात जायचं झालं तर तुमच्या कुटुंबाबद्दल सुद्धा आम्ही बोलू शकतो, पण आम्ही त्या बाबतीत बोलणार नाही. आणि त्याच्याचबरोबर आमची परंपरा जर बघितली, पवारसाहेब असतील, आम्ही असू, आमची संघर्षाची परंपरा आहे. सामान्य लोक या महाराष्ट्रामध्ये संघर्ष करत आहेत. आज आम्ही ईडी असू नाही तर भाजपची मोठी भली सत्ता असू, त्यांच्या विरोधात संघर्ष करत विचाराला गद्दारी आम्ही केलेली नाही. ही आमची परंपरा आहे जी आम्ही प्रामाणिकपणे वाचवण्याचा प्रयत्न करत आहोत लोकांच्या विश्वासाने. आणि तुम्ही काय करता तर आज इथं तर उद्या तिथं, हे योग्य नाही. त्यामुळे तुम्ही केलेलं वक्तव्य हे कदाचित घाई गडबडीने केलेलं वक्तव्य, स्वतःच्याच घरचा अभ्यास पहिला केला असता तर हे वक्तव्य तुम्ही केलं नसतं. सत्ताधारी असताना देखील राम शिंदे उपोषणाचा इशारा देत आहे. कोकणीच्या पाण्यावर कसं एकंदरीत राम शिंदेचं या सरकारमध्ये त्यांचं काही चालत नाही आणि त्यांनी सिन्हाच्या पाण्यावर उपोषण धरलंय असं नाही. एका अधिकाऱ्याला निलंबित करा म्हणून राम शिंदे भाजपच्याच सरकारमध्ये उपोषणाला बसणार आहेत. त्यांनी दिवससुद्धा असा निवडला होता, मराठा आरक्षणाचा मुद्दा जेव्हा अधिवेशनामध्ये, खास अधिवेशनामध्ये चर्चेत येणार होतं तेव्हा, पण ठीक आहे, त्यांना बुद्धी आली, त्यांनी आजचं उपोषण कॅन्सल केलं, पुढे ढकललं. याच्यावरूनच कळतं त्यांचा अभ्यास किती. आता याच्या आधी धनगर आरक्षणाचा मुद्दा असेल, मराठा आरक्षणाचा मुद्दा असेल, त्याच्याचबरोबर कुकडीचं पाणी योग्य वेळेत सुटणं असेल, MIDCचा मुद्दा कर्जत जामखेडचा असेल, यासाठी बरं तुम्हाला उपोषणाला जमलं नाही. कशासाठी उपोषण करता तर अधिकाऱ्याला निलंबित करा. म्हणजे तुमचा इगो हर्ट झाला आणि अधिकाऱ्याला निलंबित करा असं तुम्ही म्हणता. गरिबासाठी जरा उपोषण करायला शिका, ते तुम्हाला जमणार नाही. त्यामुळे हे राम शिंदे सगळ्यांना कळालेले आहेत. लोक आता त्यांना ओळखून आहेत आणि या सरकारमध्ये त्यांचं कुठेही काही चालत नाही. फक्त अधिकाऱ्यांवर रोष काढायचा, बाकी त्यांचं काही कुठेही डोकं चालत नाही. 10% आरक्षण आज एक विधेयक मंजूर झालेलं आहे. असं विधेयक याआधी 2 वेळेस झालेलं होतं, ते टिकलं नाही. मग आणि मनोज जरांगे पाटील यांचं OBC मधून आरक्षणाची मागणी असताना अशा प्रकारे एक न टिकणारं, ज्या अपूर्वा जर अनुभव पाहिला तर न टिकणारं आरक्षण आहे, ते काय आहे? काँग्रेस राष्ट्रवादींनी जेव्हा आरक्षण दिलं होतं तेव्हा ते 16% दिलं होतं. राणेसाहेब त्यावेळेस आपल्याकडे होते. त्यानंतर BJPला जेव्हा आरक्षण दिलं ते 13% दिलं होतं आणि आता परत BJPला जेव्हा आरक्षण दिलं ते 10% दिलं. म्हणजे कुठेतरी BJP टक्केवारी कमीच करते असं का काय असं वाटायला लागलेलं आहे. त्याच्याचबरोबर खऱ्या अर्थाने लोकसंख्या, गायकवाड आयोगामध्ये मराठा समाजाची लोकसंख्या ही 28% दाखवलेली आहे. मग त्या अनुषंगाने आरक्षण देत असताना त्याचा कुठेतरी अभ्यास व्हायला पाहिजे होता, जो झाला नाही असं आमच्या सगळ्यांचं मत आहे. त्याच्याचबरोबर OBCतून आरक्षण द्यायचं नाही की द्यायचं हा सरकारचा त्या ठिकाणी विषय आहे. आमच्या सगळ्यांचं एकच मत आहे, आरक्षण देत असताना ते कोर्टामध्ये टिकणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि लगेचच सोपं आरक्षण मराठा समाजाच्या युवांना, लोकांना अशी अपेक्षा आहे की त्यांच्या पिढीला, युवांना कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे. म्हणजे सरकारी भरतीमध्ये न्याय मिळाला पाहिजे, शिक्षणामध्ये न्याय मिळाला पाहिजे. OBC समाजाचं सुद्धा मत हेच आलं आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, पण त्याच्यात कोणावर अन्याय होऊ नये. आणि या दृष्टिकोनातून राज्य सरकारने केंद्र सरकारशी बोलून
या गेल्या 2 महिन्यामध्येच आपल्याला मराठा समाजाला आरक्षण हे देता आलं असतं, धनगर आरक्षणाला देता आलं असतं, लिंगायत देता आलं असतं, मुस्लिम देता आलं असतं जर केंद्र सरकारशी हे बोलू शकले असते. पण मोदी साहेब येतात खरं, पण त्यांच्याशी बोलण्याचं धाडस या नेत्यांमध्ये नाही. आणि राज्य सरकारच्या आणि युवांच्या भवितव्यासाठी तर कुठेही चर्चा होताना दिसत नाही. मुख्यमंत्रीपद, उपमुख्यमंत्रीपद पदासाठीच फक्त चर्चा होते. त्यामुळे आजचा जो निकाल आहे, आम्ही त्याला पाठिंबा दिला असला, कारण 10% तर 10% कुठं ना कुठेतरी न्याय मिळेल. पण तसं बघितलं तर खोलात जाऊन तर काही प्रमाणात अन्याय झाल्यासारखं नक्कीच सामान्य लोकांना वाटत आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.